याच्यामध्ये आपण बघितलं असेल दंगेकरांचं रक्त आहे ते थांबणं, हे मला थांबणं ते दंगेकरांचं रक्त कुठलं आणि स्वाभिमानी रक्त आहे ते, आणि कायम जनतेच्या हितासाठी काम करणारं रक्त आहे ते. गेली 35-40 वर्ष काम करताना दंगेकर कुटुंबाला ज्या लोकांनी आशीर्वाद दिलेत त्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही आज लोकांमध्ये सन्मानाने वागतोय. आपण बघितलं असेल तर निवडणूक रचना, निवडणूक नाव टाकण्यापासून जो आमचा कसबा गणपती मंदिर हे कायम वर्षानुवर्ष असलेलं नामोल्लेख तो टाळला, आणि मग प्रणव दंगेकरांनी आंदोलन करून ते परत ते कसबा गणपतीचं नाव दिलं. म्हणजे त्यांनी सुरुवात केली की गणेश भक्त येतो, आणि खऱ्या अर्थानं कसबा गणपतीचं नाम निशाण मिटवणाऱ्या लोकांच्या विरोधात उभा राहायचं संकल्प त्या दिवसापासून त्यांनी केला. आणि तुम्ही बघितलं असेल की पहिलं आंदोलन त्यांनी केलं आणि कसबा गणपतीचं नाव त्या वार्डाला आलं. आणि मग त्याची बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता हा लढणार आहे, आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तुला आता निवडणूक लढवायची. पण आता युती धर्म काय चालतो काय मला माहीत नाही, पण आमच्याकडे युती धर्म लाचार होऊन युती आम्ही करणार ना अशी विनंती शिंदे साहेबांना करणार आहे. आज आपण बघितलं असेल तर आमच्या पक्षामध्ये सातत्याने एकमेकावर वाद चालू होतात. तुम्ही कालच दाखवा, हे वाद व्हायचं कारण सगळं युती धर्म. मग कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार का नाही, मग आमचे कार्यकर्ते नेत्यांच्या घरी मोर्चा काढतात, माझ्या ऑफिसवर काढतात, निलमताईच्या ह्याच्या काढतात, त्यांच्या भावना व्यक्त करतात. तुम्ही कधीतरी इतकं फेकून दिल्यासारखी लाचार मला तर ते मला पटत नाही. पण मी आता आज मला साहेबांना मी रात्री बोललो आहे की आम्हाला सन्मानाने युती करून द्या, नाही तर आम्हाला स्थानिक लेवलवर आमचे निर्णय घ्यायला तुम्ही आदेश द्या. मी कायम शिंदे साहेबांबरोबर राहणार आहे. मग माझा मुलगा का लढणार, कुठं लढणार तर तो त्याचं आज ठरवेल, आणि मग त्याला कुठं लढायचं तर ते ठरलेलंच आहे. मग अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार, तो लढणार तर तो मला कालपासून म्हणतो की मला लढायचं, मी काय थांबणार नाही. म्हटलं लढ बाबा, काय आता शेवटी तू रक्तच ते, आणि स्वाभिमानी रक्त आणि पुणेकरांनी आशीर्वाद दिलेलं रक्त, त्यामुळे तो कुठं थांबणार नाही आणि तो लढणार. हे आता त्यांनी काल मला रात्री सांगितलं की तुम्ही आता मला बोलायचं नाही का. मी आता शिंदे साहेबांबरोबर राहणारे धनुष्यवान, पण तो लढला तर त्याला बाप म्हणून पाठिंबा तर मला द्यावंच लागेल शेवटी. अपक्ष पाठिंबा देणार, कारण युती आघाडी तर होत नाहीये, त्यामुळे जागा देईल की नाही किंवा जागा सुटेल की नाही त्याला लढायचं आहे त्याने ठरवलं. त्या जागा सुटू नाही सुटू तो आमचा विषय नाही. तो आमच्या पद असू नसू काय लढणार, म्हणजे तो लढणार असं तो कालपासून मला वाक्य की मी लढणार आहे पप्पा, तुम्ही काय म्हणा तुमचा पक्ष तुम्ही लढा, मला जर तुम्ही सन्मानाने माझं जर तुम्ही जर नाही दिलं तर मी तसं थांबणार नाही. पण माझाच मुलगा नाही, मग आबा बागुला असतील, बाकीचे आमचे निमिष बाबर असतील, बाकीचे नाना भानगरे असतील, विजय शिवतरे साहेब असतील, निलमताई गोरे असतील, अनेक आमचे कोथरूडचे कार्यकर्ते आहेत, आमचे कसब्यातले कार्यकर्ते आहेत, आमचे भवानीपेठचे कार्यकर्ते आहेत, आमचे पर्वतीचे कार्यकर्ते आहेत, आमचे वडगाव शहरीचे आहेत. तुम्ही आम्हाला काय देणार नाही, आमचा पक्ष काय तुम्ही 4-5 लोकांना आणता का काय. आणि ज्या उमेदवारांचं त्यांनी सांगितलं त्यातले 7-8 उमेदवार तर निवडूनच येणार नाही. जिथं भाजप कधी जिंकले नाही ते वाढ आम्हाला देणार, आणि तुम्ही असली कुठली युती धर्म, असला युती धर्म होत नाही. मग आम्ही तसे लढून 10-20 नगरसेवक करू शकतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.